नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो पुण्याच्या मोस्ट हॅपनिंग प्लेसला म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीटला। सो लेट्स चेक आउट ही इंस्टाग्राम हायप आहे की रिअल वाइब आहे। लेट्स चेक आउट। तर ही हाय स्ट्रीटची सगळ्यात फेमस जागा आहे। त्यानंतर समोरच्या साईडला बघितलं तर हाय स्ट्रीट 2 आहे, त्या साईडला तिकडे पण आपण जाणार आहे। त्यानंतर इकडे लेन्स कार्ट वगैरेचे पण शॉप आहेत, भरपूर शॉप भेटतील। तिकडे समोर रेसिडेन्शियल पण आहे, इकडे पण कन्स्ट्रक्शन वगैरे रेसिडेन्शियल दिसतील तुम्हाला। मॅकडी आहे, त्याच्या बाजूला स्टारबक्स पण आहे आणि असे बरेचसे इथे कॅफे वगैरे भेटतील तुम्हाला आल्यावर, निवांत चिल आउट करू शकता। पुढे पिझ्झा वगैरे पण आहे आणि ह्या इथं मेट्रोचं काम पण चालू आहे वर। लवकरच मे बी मेट्रो पण स्टार्ट होईल। रोडच्या पलीकडच्या साईडला पण भरपूर आहे बघण्यासाठी। आता बघूयात आपण हळूहळू पुढं। हाय स्ट्रीट म्हणजे फूड लवरसाठी एक हेवनच आहे। इथं तुम्हाला इटालियन, इंडियन, एशियन, त्यानंतर कॅफेज, रेस्टॉरंट्स, बार, त्यानंतर डेझर्ट सगळ्याच गोष्टी भेटून जातील तुम्हाला ह्या रोडला आले तर तुम्ही। खूप सारे शॉप्स आहेत इथं, ह्याला मी कम्पेअर करत नाही कशासाठी, पण मी कॅनॉट प्लेसला गेलो तर थोडीफार त्यासारखी वाईब आली मला। बट बाकी बेस्ट आहे, तुम्हाला खूप सारे कॅफेज वगैरे तिथं, म्हणजे एक डिफरंट एक्सपिरियन्स करायचा असेल डेली लाईफमधून। थोडे एक्सपेन्सिव्ह आहे बट म्हणजे हा एक्सपिरियन्स कधीतरीच करतो आपण, काय डेली करत नाही मे बी। तर खरं सांगायचं झालं तर बालेवाडी हाय स्ट्रीट ही बजेट फ्रेंडली नाही आहे सगळ्यांसाठी, बट वन्स इन अ वाईल चिल प्लेस म्हणू शकता। किंवा तुम्हाला कधीतरी वाईब घ्यायची एखाद्या विकेंडला तर नक्कीच इथे येऊन तुम्ही फूड टेस्ट करू शकता, इथलं बाकीच्या गोष्टीचा ॲम्बियन्स एक्सपिरियन्स करू शकता। तर संध्याकाळ झाली आणि इथला कम्प्लीट वाईबच चेंज झालेत। दिवसा बघितलं होतं आपण थोडी शांती होती, पण आता इथं बघितलं तर सगळी पब्लिक बसलीत, लोक बसलेत, त्यानंतर गाड्या पार्क केल्यात, मस्त चिल करतात। वीकेंड आहे आज त्यामुळे आणखी जास्त गर्दी आहे। तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात वीकेंडसाठी, इथं बेस्ट स्पॉट म्हणू शकेल मी। मला तर असं वाटतं की पुण्याचं नाईट लाईफ इथूनच सुरू होत असावं। सो या बालेवाडी हाय स्ट्रीट इज मोर दॅन जस्ट हाईप, इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स। सो यू कॅन जस्ट कम अँड एक्सपिरियन्स हिअर।